पण तो ऑन फील्ड पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता प्रवीणजी विशे सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत त्यांना साथ देताना विशालजी गायकर सर. मॉर्निंग सेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवशी जरूर स्पर्धेला उशीर झाला होता, ओपनिंग डे होता आणि तदनंतर सामने कव्हर केले गेले. सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय मांजरली संघाकडनं गोलंदाज विजय. विजयचा हा बॉल मुपी साठी तेच तर्रार चेंडूची फेकी. चांगली स्टार्ट गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. P1चं बॅटची कड होती आणि बिहाइंड दी विकेट कॅरी केला जातोय झेल. फलंदाज पेल पहिल्या विकेटचं पतन टीम वाहुली ब संघाला. संतांनी शांत सुरुवात केली आहे. गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय पहिल्या 2 बॉलवर आणि तोच गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो विजय. यावेळेस मात्र शप्पल होऊन ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चकित करून सोडतोय फलंदाजाला गोलंदाज विजय. चांगली गोलंदाजी पहिले 3 बॉल नक्कीच डॉट फेकण्यात आला. 1 विकेट देखील हस्तगत केली गेली आहे. फ्लाइंग स्टार्ट गोलंदाजाच्या माध्यमातून या P1च्या षटकामध्ये देताना विजय. पुल केलाय स्ट्रोक चांगला आहे. एलिव्हेशन आहे डिस्टन्स कव्हर होईल का परंतु 1 बाउन्स चेंडू जाईल सी मारेशा पार ठोकलाय 4. पहिला येतोय चौकार. स्ट्रोक चांगला होता. लॉंग ऑन रिझन मध्ये जिथे वॅकंट एरिया होता अगदी गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं 4 धावांकरिता. हा ही बॉल काहीसे कमी उसळी पाहायला मिळाली. लाऊड ऑफ व्हील यस फिंगर गोज अप. दुसरा विकेटचं पतन. इथे मात्र कमबॅक केलाय अमनला धाडलाय पविलियनच्या दिशेला. बिगमॅन डाऊन. दुसरा विकेटचं पतन टीम वाहुली ब संघाला. नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतोय जीशान आलाय. प्रशंसाजनक कामगिरी विजयच्या माध्यमातून चांगलं योगदान आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस देखील
बॅट अँड बॉलचा संपर्क जो पाहायला मिळतोय तो मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. जरूर नाणेफेकीच्या वेळेस आपण चर्चा केली, बाहुली विवाह संघाचा कर्णधार आपल्याला नक्कीच त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे बाहुबली आहेत आणि ते सिंगल आणि डबलवर विश्वास ठेवत नाही तर मोठ्या पटक्यांवर विश्वास ठेवतात. पण तो क्रिकेट असा खेळ आहे ना, इथे मात्र भल्या भल्यांना धूळ चारली जाते आणि इथे मात्र विजयने हे दाखवून दिलंय P1च्या षटकामध्ये की माझ्यामध्ये देखील तो दमखम आहे आणि त्याला साजेशी अशी कामगिरी विजयच्या माध्यमातून. क्रिकेटचा खेळ जिंकण्यासाठी तुमच्याकडे मोठे फटके जरूर असावे, परंतु त्या समवेत तुमच्याकडे टेम्परामेंट आणि क्लास देखील असणं फार गरजेचं आहे, संयम देखील असणं फार गरजेचं आहे. पण तो संयम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये बाहुली ब संघाच्या फलंदाजांकडनं. सांग एक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मांजरली संघाकडनं दीपक आलाय. प्लॅटफॉर्म सेट केलं गेलंय दीपक साठी. विकेटची गोटा नक्कीच धोका घोंगावतोय की काय यावेळेस मात्र पाहणं गरजेचं आहे. वाईटची सांगता पंच प्रवीणजी विशे सरांच्या माध्यमातून आणि अवांतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. शांत सुरुवात जरूर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, परंतु नक्कीच म्हटलं जातं ना, शांतते पूर्वी येणारा हे वादळ जरी घोंगावतंय की काय. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मधून फिल्डर येतोय. व्हॉट अ कॅच, व्हॉट ए फॅन्टास्टिक कॅच आपल्याला पाहायला मिळते. अजून एक विकेटचं पतन बाहुली ब संघाला. इन 8 नंबरवर आपण पाहू शकता अझर आलाय. इथे मात्र विकेटचं पतन वारंवार पाहायला मिळतंय, कारण की मोठे फटके नक्कीच खेळले जरूर जात आहेत, परंतु त्या फटक्यांमध्ये दमखम पाहायला मिळत नाहीये. लो फुल टॉस यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळून काढलेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरला येतील आणि उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. 2 धावा आल्यात. 2च्या सहाय्याने धावसंख्या 7 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. टीम बाहुली ब संघाची अजूनही शांत ठेवण्यात जरूर यश प्राप्त झालंय, परंतु ती शांतता कितपत चालेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत जरूर, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील का, परंतु नाही. थ्रो देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले भावेशच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल एकवटली गेली आहे. इक्का दुक्का करून धावसंख्या वाढवली जाते, परंतु इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. जो P1चा षटक असतो तिथे मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतो, तिथे मात्र कुठेतरी कमजोर पाहायला मिळाला बाहुली ब संघ. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल सीमा रेषा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट. ठोकलाय 4 चौकार. विकेट घेऊन काढलेला फटका 4 धावांकरिता. 4 ने धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. आता मात्र कुठेतरी हात खोलले जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. दीपकवर हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अनइवन लो बाउन्स पाहायला मिळाला. काहीसा खाली राहिला चेंडू आणि त्या अनुषंगाने डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 1.5 षटक जरूर संपुष्टात आलाय. अर्थातच अजूनही एक बॉल शिल्लक आहे सेकंड ओव्हर मधील आणि या बॉलवर नक्कीच पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने खेळ दाखवला जाईल.
स्विच करण्यासाठी जरूर पोझिशन बनवली होती, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिलं होतं लेंथ अगदी बाहेर आहे आणि त्या अनुषंगाने इथे वाईटची संगत आपल्याला पाहायला मिळते प्रवीणजी विशे सरांच्या माध्यमातून. इट्स अ वाईट बॉल. पुढचा बॉल ऑन साइडला, अजून एक देखना स्ट्रोक. फिल्डर तेथे आहे परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय दर्जेदार 4 चौकार. फलंदाजी 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले जिशानच्या बॅट मधून. 4 चेंडूंचा सामना जरूर केलाय परंतु त्यामध्ये 8 धावा देखील आल्या त्याच्या बॅट मधून. अझरचा विचार करायचा झाला, अझरने 2 चेंडूंचा सामना करत 3 धावा एकवटल्या गेल्यात त्याच्या माध्यमातून देखील. आता मात्र स्कोर बोर्ड कुठेतरी फ्लाय होताना पाहायला मिळतोय, जाऊन पोहोचतोय 17 ऑन अ बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ फ्री विकेट आपल्याला पाहायला मिळते वाहुली बसंगाची. ओपनिंग मॅच सेकंड डे मधली आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी प्रसन्न मांजारली आणि त्यांना फाईट बॅक करताना आपल्याला पाहायला मिळते वाहुली बसंग. षटक क्रमांक 3 घेऊन आले गोलंदाजी ट्रॅकवर. विजय आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 3ऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा विजयचं पाचारण करण्यात आलंय. कर्णधाराच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजर. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर लेंथ पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा वाईटची सांगता समाप्ती आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. 1 ने धावसंख्या जरूर ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 18 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून चेंडूला काढायचं होतं परंतु शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक टिपला जातोय झेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. आजर बॅक टू दी पवेलियन. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो आयान च्या स्वरूपात. नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंट रिझनला नक्कीच भेदण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉइंटला गवसला गेला आणि झेल बाद झाला फलंदाज आझर. लेफ्ट हँडेड आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी डोकेदुखी ठरेल का विजयसाठी. आझर सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. विजय आझरसाठी हा बॉल. यावेळेस मात्र फिंगर रोल केले होते, ऑफ कटचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि कटरच्या स्वरूपात इथे मात्र कुठेतरी बीट करून सोडलाय अयानला. पुन्हा एकदा आयनसाठी हा बॉल. पायाचा वेध घेणारा यास अपील केली होती परंतु जास्त काळ ती अपील करू दिली नाही आणि फिंगर गोज अप. अजून एक विकेटचं पतन आला तसाच परतला. आयान बॅक टू दी पवेलियन. विजयचा विचार करायचा झाला, विजयची प्रशंसाजनक कामगिरी आपल्याला P1 च्या षटकामध्ये पाहायला
मिळाली होती, परंतु तदनंतर पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याचं पाचारण करण्यात आलं कर्णधाराच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा एक इम्प्रेसिव्ह कामगिरी करताना आपल्या संघासाठी विजय. चांगली अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या खेळपट्टीचा ऍडव्हान्टेज जरूर कालच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावा बनताना पाहायला मिळाला सकाळच्या सत्रामध्ये, परंतु तदनंतर लो स्कोरिंग मॅचेस देखील पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅटची कड होती का पाहणं गरजेचं आहे. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. फील्ड जरूर केला गेला होता बॉलला शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये, परंतु तितक्या चपलाईने एक सिंगल एकवटली जाते. बॅटने रन्स जरूर आली आहे आणि एकच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर एकने वाढताना जाऊन पोचते 19 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. जिशान साठी हा बॉल यावेळेस मात्र संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलर नक्कीच फील्ड करतील. त्या दरम्यान शॉर्ट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. जिशानचा विचार करायचा झाला, जिशानची बॅटिंग चांगली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला मात्र स्ट्राईक पासून वंचित ठेवण्यात आलं होतं. आता मात्र तोच जिशान आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन मिश्रण आहे या गोलंदाजाकडे आणि मी आधीच सांगलं होतं कारण की विजयची प्रशंसाजनक कामगिरी आपण P1च्या षटकामध्ये पाहिली होती. तदनंतर त्याच कामगिरीच्या दिशेने वाटचाल करताना तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 19 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट टीम वाहुली संघाची. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल हाताळताना मांजरली संघाकडनं मानिवली एंड कडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळालं आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय कश्यप. सज्जतोय गोलंदाज साहिल. साहिलचा हा बॉल चांगला बॉल होता, परंतु तितकाच चांगला देखना फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, ठोकलाय 4 चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कश्यपच्या बॅट मधून. पुन्हा एकदा कश्यप, यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. रनआउटची संधी आणि संधी स्वीकारली आहे. अशा पद्धतीने बिग मॅन डाऊन, बिग विकेट. जिशान बॅक टू दी पवेलियन. साहिलने मात्र जरूर घेतला आणि रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. इनॅट नंबर 8 वर आपल्याला पाहायला मिळतोय नूह आलाय
हाफ ट्रॅकर तेच तर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली होती. ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर येतो डीप मधून, उचलतील फेकतील दुसऱ्याचा मानस. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 2 जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळतात. नथिंग इज बेटर दॅन समथिंग म्हटलं जातं ना, काही नसण्यापेक्षा काही असणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे खाण्यासाठी अन्नाचा एक कण आणि क्रिकेटमध्ये एक रन फार महत्वाचा असतो, त्या धावा इथे मात्र घेतल्या जातात वाहुली ब संघाकडनं. साहिल देखील चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत तरी सॅटिस्फॅक्शन पाहायला मिळत असेल गोलंदाजांकडे, कारण की वाहुली संघ म्हटला तर एक तुल्यबल्य संघ आहे आणि त्यांच्या शेजारी नक्की स्थित असलेले हे गाव वाहुली आणि एकमेकांच्या स्ट्रॅटजी ज्ञात असलेले हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर इथे मात्र लढत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. हा बॉल लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स कव्हर होईल का? हो झालाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, ठोकलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, हॅन्ड हँडसम षटकार. नक्कीच मी विकेट सॅक्रिफाईस केली नाहीये जिशांसाठी, कारण की माझ्याकडे देखील ते कॅलिबर, ती कॅपॅसिटी आणि ते पोटेन्शियल ठासून भरलेलं आहे. याचं प्रत्युत्तर देताना कश्यप आपला बॅट मधून षटकार ठोकताना, षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 31 या आकड्यावर फ्लाय होताना पाहायला मिळते. चांगली स्टार्ट. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, यावेळेस मात्र जज करतोय राज. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ जजमेंट. डीप मध्ये अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये टिपला जातोय झेल आणि संपतोय कश्यपचा खेळ. डीजे मास्टरांची देखील प्रशंसाजनक कामगिरी आपण कालच्या दिवसात देखील पाहिली होती. चांगले महाराजांचे गीत त्यांनी नक्कीच संपन्न केले होते. लो फुल टॉस, ऑफ ड्राईव्हचा फटका, इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जर्सी नंबर 18 मध्ये पाहायला मिळाले होते विजय. चांगली गोलंदाजी ॲज वेल एज चांगली फिल्डिंग. इनफिल्डच्या आतमध्ये विजयच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायचा झाला, धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 32. लॉस ऑफ 7 विकेट टीम वाहुली बस संघाची आणि उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. 6 बॉल्स मध्ये इथे मात्र किती धावा बनवल्या जातील, कारण की स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे. इथे ज्याप्रमाणे डू ऑर डाय सिच्युएशन एखादा मॅच मध्ये असते, तसंच स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये देखील असते. षटक क्रमांक 5 अर्थात स्लॉग ओव्हरचं षटक हाताळायला मांजरली संघाकडनं गोलंदाज राज आलाय आणि इनॅट नंबर 9 वर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नोमान. राजचा हा बॉल नोमान साठी अगदी लेग स्टिकच्या बाहेर
वाईटची सांगता पंचांच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एका दुक्का करून धावसंख्या जरूर वाढवली जाते. धावा येणं फार गरजेचं आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. असे अनेक प्रश्न फलंदाजांच्या माइंडमध्ये असतील, कारण की मांजरली संघ देखील चांगला खेळ साधतोय. फलंदाजी कशी असेल ते पाहणं देखील गरजेचं आहे. यावेळेस मात्र फिंगर रोल केले होते, बीट करून सोडले फलंदाजाला. डॉट चेंडू, कमीत कमी डॉट चेंडू खेळावे लागतील, कारण की स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं तर तिथे मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याचा नक्कीच मानस दाखवला जातो फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु इथे एखादा डॉट चेंडू अजून फेकला गेला तर नक्कीच इथे मात्र कुठेतरी बोलबाला राहील राजाचा. राजचा हा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्हाला नक्कीच एखादा स्ट्रोक प्ले करायचा असतो त्यावेळेस मात्र बॉलच्या मेरिटमध्ये येऊन खेळणं फार गरजेचं असतं. पण तो तिचे मैदानाच्या आतमध्ये याच्या विपरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम दी बॉडी खेचून काढण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र बॉल अँड बॅटचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र लॉफ्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑन रिझन मध्ये वन बाउन्स फील्ड करतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. चांगली गोलंदाजी. पहिल्या 4 बॉल्सवर चांगले बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 3 बॉलवर नक्कीच, कारण की एक वाईड आपल्याला पाहायला मिळाला. आमचे गुणलेखक आम्हाला सांगताना चांगले गुणलेखक कालच्या दिवशी देखील आपण पाहिले. विशालजी गायकर, राजेशजी गायकर. आणि नक्कीच यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग पाहणं गरजेचं आहे. फिल्डर जज करतोय. दस्तक पे मस्तक चेंडू गेलाय सीमा रेषा पार. टोकलायचा षटकार. शांत ठेवायला मी संत नाहीये. आणि या वेळेस मात्र दस्तक पे मस्तक देताना क्षेत्ररक्षकाच्या चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. साच्या साहाय्याने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. 40 ऑन बोर्ड जरूर लावले गेलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर आलाय. झेलची संधी. ओ सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केला जातोय आणि अजून एक विकेटचं पतन वाउली संघाला. अर्थातच नुहू बॅक टू दी पवेलियन. दरम्यान शुभ सन्मान. नुकतीच ज्यांची चर्चा होती काल देखील आपण पाहिलं, ज्यांना गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अर्थातच रघुनाथजी गायकर पोलीस पाटील मानिवली गावचे आपल्यामध्ये नक्कीच सामील होताना सुस्वागतम सुस्वागतम. आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं संघ देखील ऑल आउट होतोय. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली 40 ऑन अ बोर्ड आणि 41 रन्सचं टार्गेट सेट केलं गेलंय. तब्बल 41 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी टीम गावदेवी प्रसन्न मांजरली संघाला. नक्कीच इनिंगच्या पूर्वार्धात आपण पाहिलं की वाहुली संघाने फलंदाजीमध्ये थोडी खराब कामगिरी राहिली, परंतु 40 ऑन अ बोर्ड जरूर लावले गेले आणि 41 धावा आता इनिंगच्या उत्तरार्ध आपल्याला या धावा चेस करताना पाहायला मिळाली. इन ऍक्शन मध्ये गावदेवी प्रसन्न मांजरली संघ. तदपर घडूयात मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक कालच्या दिवशी ज्यांना तुम्ही ऐकलत असं उत्कृष्ट आवाज बुलंद ज्यांची ख्याती आहे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये, अर्थातच आमचे रोशनजी संते सर.
हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. चला या पुढील सामना असेल कानिपनाथ गोडसई आणि राजे छत्रपती अनखरपाडा. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. कार्यसम्राट सरपंच आदरणीय घनश्यामजी गायकर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच कानिपनाथ गोडसे या टीमचे संगणक इथे येत आहेत. विनंती असेल राजे छत्रपती अनकरपाडा या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या. विनंती असेल छोटू इन ऍक्शन मध्ये आहेत. मांजरली या टीमच्या माध्यमातून 41 धावा बनवायच्या आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय प्रतीक गायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. बघा घोटसई टीमचे यश. गाड्या आपण बाहेर काढायच्या आहेत. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल गाड्या पार्किंग करण्यासाठी बाहेर व्यासपीठाच्या पाठीमागे भरपूर जागा आहे. समोर लावू नका कारण की ती सूर्याची किरण परावर्तित होऊन फलंदाजांना खेळाडूंना त्याचा त्रास होतोय. त्यामुळे विनंती असेल कोणाच्या गाड्या आहेत डूक देखील आहे त्या काढा. आपण खेळाडू कक्षाच्या समोर ज्या गाड्या आहेत त्या तिथून रिमूव्ह करायच्या आहेत. यस पंच सामना सुरू करा. आपण 41 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज कश्यप गोलंदाज आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज भावेश आहेत. भावेश आणि दीपक. भावेश आणि दीपक ही जोडी आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि या अवांतर धावेने श्री गणेश होते. 41 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. चला विनंती असेल अनखरपाडा या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या कारण की कानिपनाथ घोटसई या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. आणि यस फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. भावेश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आणि ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव देखील पूर्ण आणि पाहता पाहता ही चौथी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2च धाव होत्या तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच बनवायच्या धावा 41 या सामन्यामध्ये.
कश्यप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. बॅकपुढे जाऊन कट करतात गॅप मधून, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय विजयच्या बॅट मधून. आणि यस फिंगर फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. विजय बॅक टू द पवेलियन लागतोय हा दुसरा धक्का. नऊ षटक क्रमांक सुरू आहे पहिला आणि पहिल्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. राज स्ट्राइक इनला आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पुन्हा एकदा बॅकफुल जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. बनवायच्या धावा 41. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. आई गावदेवी मांजरली या टीमला कालचा दिवस देखील गाजवलाय ओमसाई मांजरली या टीमने आणि आज आई गावदेवी मांजरली या टीमला इन ॲक्शन मध्ये पाहतोय आणि या संघासमोर 41 धावांचं टार्गेट आहे. रघुनाथजी गायकर साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण घनश्याम गायकर साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. आपल्या व्यासपीठावरती घनश्याम गायकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि पोलीस पाटील रघुनाथ मामा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. चला थोडीशी घाई करा आणि अनखरपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. त्यानंतर आपण सुरेश भोईर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान करूया. प्रदीप गायकर यांच्या शुभ हस्ते आपण सुरेश भोईर साहेबांचा सन्मान करूया. खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून लाभली आहे. सुरेश भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. यावीस ऑफ केला चेंडूला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप नाहीये आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आई गावदेवी मांजरली या संघाने या सामन्यामध्ये.
यावीस फटका चांगला आहे, सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. अगदी काही क्षणांमध्ये अनकरपाडा टीमचे कॅप्टन देखील येतील टॉस साठी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. मॅच बॉल येतोय पंच. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 19 धाव धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 22 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये आई गावदेवी मांजरली या टीमला. ड्राईव्ह करतायत गॅप मधून, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑफ, सीमा पार, हा चौकार येतोय आणि धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 23 धावा अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. सॉफ्ट हँडने खेळतात, फक्त दिशा दिली आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण येथे. हा डॉट बॉल पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आई गावदेवी मांजरली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. रणबॉल इक्वेशन आहे. एकाच विभागातील 2 संघ आमने सामने आहेत, वाहोली बियाणे मांजरली, त्यामुळे एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये देखील तेच चित्र असणार आहे. घोटसई आणि अनकरपाडा हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. कश्यप येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. 18 चेंडू 18 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. राज ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक डीप मधून नो येत आहेत. चेंडूवरती लॉंग ऑफला चेंडू फील्ड होतोय आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25 जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीकरण सोपं झालंय या मॅच मध्ये आई गावदेवी मांजरली या टीम समोर. लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज राजचा खेळ लागतोय. हा 3रा धक्का बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी मांजरली या टीमला. 16 चेंडू 16 धावांची गरज. टीमचे कॅप्टन येत आहेत आणि सुरेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दादा आपण या टॉस आपण करूया, कारण की दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी न्यू बॅट्समन येत आहेत. प्रज्योत येत आहेत 5व्या क्रमांकावरती. टॉस केला जातोय, दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. आणि टॉस जिंकलाय. लेट आले पण थेट हा टॉस जिंकलेला आहे राजे छत्रपती अनकरपाडा टीमने. निर्णय आपला कळवायचा आहे.
धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल धावफलक धावा आहेत 26. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. दीपक खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीमसाठी करतोय. एक षटकार एक चौकार आलाय. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिट अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. काल असाच सामना झाला होता जिथे 12 चेंडू 10 धावा डिफेंड केल्या होत्या मानिवलीपाडा या संघासमोर. ओमसाई मांजरली या टीमने शफल झाले होते. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते आणि शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 14 चेंडू 14 धावांची गरज आहे. रनबॉल इक्वेशन आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. हाफ ट्रॅकर हुक करतायत. गॅप भरपूर मोठी आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय दीपकच्या बॅटमधून. अंकरपाडा या टीमने त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल केला डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि मिळते एकच धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 12 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आई गावदेवी मांजरली या टीमला टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. राजे छत्रपती अंकरपाडा या टीमने या पुढीलच्या मॅच मध्ये एक धाडसी निर्णय घेतलाय आणि कानिपनाथ घोटसई या टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. 12 चेंडू बनवायच्या धावा 9 या मॅच मध्ये. आई गावदेवी मांजरली या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. नवीन गोलंदाज अजर येत आहेत. आमच्या सोबत राजेश गायकर आहेत सकाळच्या सत्रामध्ये. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. 11 चेंडू बनवायच्या धावा 9 या मॅच मध्ये. आई गावदेवी मांजरली या टीमला. अजरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. काल असाच सामना एक डिफेंड झालाय. 12 चेंडू आणि 10 धावा बनवून दिल्या नव्हत्या. दुसऱ्या मॅच मध्ये ओमसाई मांजरली या टीमने आई एकविरा मानिवलीपाडा या टीमला यावेळी लॉफ करतायत. गॅप भरपूर मोठी. डीप मधून फिल्डर येतील. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू बनवायच्या धावा 7 या मॅच मध्ये. अजर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आणि यस फलंदाज झाल्या बाद दीपक बॅक टू द पवेलियन. ही गोल्डन विकेट मिळवली आहे अजरने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय वाहोली बी या टीमला. कारण की 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावा बनवायच्या आहेत. न्यू बॅट्समन येतोय मयूर.
9व्या क्रमांकावरती 9 चेंडू 7 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतात गॅप मधून, चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, 2 फिल्डर आलेत आणि हा चेंडू फायनली अडवलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. 5 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या धावा 5 या मॅच मध्ये. 8 चेंडू 5 धावा. दिशेण्याचा प्रयत्न आणि सॉफ्टने खेळतात. मिळते एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37. लेग बायची एक धाव मिळते. धावसंख्या 37 आहे. 7 चेंडू आणि 4 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. 4 धावा कंपल्सरी बनवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. आज खऱ्या अर्थाने पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण विशे सर, विशाल गायकर सर आणि योगराज महाराज बुटेरे सर. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. दंडित केले पंचांनी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती. दिशेपासून भरकटत आहेत. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलाय. 3 धावा दूर आहे विजयापासून. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन सापडत नाहीये आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 39. 2 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि सलग चाल आहे. हा 3रा व्हाईट बॉल. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. स्ट्राईक इनला फलंदाज प्रज्योत आहेत. प्रज्योत आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय. 7 चेंडू 1 धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी खराब गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी मांजरली या संघाने. आई गावदेवी मांजरली या संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. वाहोली बी संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे दीपक, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. चला विनंती असेल कानिपनाथ घोटसई, उदय कांबेरे यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल. 18 धाव बनवले आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. अष्टपैलू कामगिरी केली आहे या मॅच मध्ये आणि दीपक ठरलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि